एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। चल बरं झालं आलास। पप्पांना खूप बरं वाटलं। लग्नानंतर आलाच नव्हतास ना। प्राची आत्या पण खुश झाली खूप। आणि तू? ऑब्विसली, म्हणजे हो, तो अबीर आला ना तेव्हापासून फार कंटाळा आलाय मला घरात। ते चॉकलेट मूज वगैरे बरं केलं होतं त्याने, पण अरे पप्पा आणि आत्ती सतत त्याचं कौतुक करतात, मला जाम बोर होतं मग त्यामुळे। काय तू जाणार का आता? थांबू का इकडेच? हो, तो अबीर आलाय म्हणून पप्पा बोलले नाही आज फार, पण त्यांनी एक लिस्ट केली असणार आहे। फार अमेरिकेला जाण्यापासून आपल्या भांडणापर्यंत सगळं असणार आहे त्यात। राधा, तू घरी परत आलीस तरी चालेल। काय म्हणजे तुला जे आधी वाटत होतं ते संपलं का? हो, ऑलमोस्ट। वाह, तुला अजून तसं वाटतंय का? माहित नाही, पण मी तुला आता असं काही आतनं वाटत नाही तसं? हो हो, नक्की नक्की। माहित नाही, मग बघू जरा तुझा हात बघू। काय? म्हणजे मला असं होत होतं, तुझा हात हातात घेतल्यावर किंवा तू जवळनं पास झाल्यावर मला असं वाटायचं। मी तुला सांगितलं नव्हतं तेव्हा कधी, पण मला असं शॉक बसल्यासारखं, किंवा असं तुझ्या हातातनं माझ्या हातात करंट पास होतोय असं, किंवा असं पोटात असं गुडगुडल्यासारखं, किंवा असं जायंट व्हील मध्ये बसल्यासारखं। कळलं 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 मला, कळलं। बघू हात बघू, एक मिनिट हा गणेश। मग कसं करूया? येशील का परत घरी? एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।